तुम्हाला आवळ्याच्या झाडाला पाणी वाहायचं आहे, त्यानंतर श्रीसूक्त म्हणायचं असेल, येत असेल तर, नसेल तर चालेल. तुम्हाला गंध, अक्षता, हळदी, कुंकू, फुले अर्पण करायचे आहेत, धूप दीप नैवेद्य अर्पण करायचं आहे, असेल तर कापसाची वस्त्र अर्पण करायची आहेत, सौभाग्य अलंकार अर्पण करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आवळ्याच्या झाडाला भगवान विष्णूंसाठी दीपदान करायचं आहे. तर जे तुमच्याकडे दिवा असेल ते तुम्ही करू शकता. आता मी तुपाचा दिवा लावलेला होता. त्यानंतर तुम्हाला आवळ्याच्या झाडाला 5 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता बाहेर पाऊस असल्यामुळे आम्ही घरातच पूजा केलेली आहे. मी आवळ्याच्या झाडाला जागीच 5 वेळा दोरा गुंडाळून घेतला आणि त्यानंतर मी ज्यावेळी बाहेर ठेवेल दुपारून आमचं जेवण झाल्यानंतर, आवळ्याच्या झाडाखाली जेवणसुद्धा करण्याचे विशेष महत्त्व आहे. तर या झाडाखाली बसून जेवण करतात आजच्या दिवशी. आणि हे व्रत जे आहे ते स्त्रीप्रधान व्रत आहे. तुम्हाला दीपदान करायचं आहे, आवळ्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत, धूप दीप नैवेद्य दाखवायचा आहे, साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि कापूर आरती पण ओवाळायची आहे. आवळ्याच्या झाडाला मनोभावे नमस्कार करायचा आहे, मंत्रपुष्पांजली अर्पण करायची आहे, नमस्कार करायचा आहे, क्षमा मागायची आहे काही चुकलं असेल पूजेमध्ये. तर आवळ्याच्या झाडाचे विशेष असं महत्त्व सांगितलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये. भगवान विष्णूंचा येथे वास असतो. तर तुम्ही कार्तिक महिन्यामध्ये जेवढं जमेल तेवढं तुम्ही दीपदान करू शकता बेलाच्या झाडाला, आवळ्याच्या झाडाला, भगवान विष्णूंना, ज्या पण देवाला जमेल. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट, लाईक करून कळवा. श्री स्वामी समर्थ.